नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता फुटवेअर सेक्टर बघूया आपण. फुटवेअर सेक्टरने गेल्या 2 वर्षात काहीच परफॉर्म नाही केलं. तर करेल का माहीत नाही. ओके, फुटवेअर सेक्टरबद्दल मे बी एक्सपोर्ट खूप कमी झाल्यामुळे यांनी खूप कमी प्रॉफिट दर्ज केले किंवा काय स्टॅटिक प्रॉफिट आहेत गेले 4 वर्षाचे. ओके, त्यामुळे फुटवेअर सेक्टरमध्ये बरेचसे तुम्हाला माहिती आहे, बाटा जो अर्धा झाला शेअर किंवा 40% आला. त्यानंतर रिलॅक्सो फुटवेअर आहे, हा सुद्धा जवळजवळ 30% आलेला. ओके, नंतर बिर्जा इंटरनॅशनल, हा पण शेअर 60वरनं 30वर किंवा 22वर आला होता, आता सध्या 33वर असेल. असे काही जे फुटवेअरचे सेक्टर्स आहेत ते मेट्रो ब्रँडने मात्र मार्केट मारलं. मेट्रो ब्रँडने बाटाचा धुवा उडवला, रिलॅक्सोचा धुवा उडवला आणि ॲक्टिस फुटवेअर. ओके, तसे काही शेअर्स आहेत, पण या सगळे मिळून सुद्धा सेक्टर वाईज बिकॉज ऑफ एक्सपोर्ट स्टॉपिंग या सेक्टरने काहीच केलं नाही. ओके, त्याच्यामुळे या सेक्टरचे प्रॉफिट 2014ला 400 कोटी होते. ओके, त्यानंतर 2022ला होते 2200 कोटी, म्हणजे 400 ते 2200 कोटी इतकी ग्रोथ चांगली झाली. ओके, आणि शेअर्सचे सुद्धा भाव प्रचंड वाढले. बाटा मे बी 1500वरनं आता सध्या 600-700 आलेला आहे, पण तेव्हा सुद्धा 200 रुपयेच होता 2014ला. ओके, 200वरनं 1500, 1500वरनं परत 600, अशी ही जर्नी आहे. शेअर मार्केटची अशीच जर्नी असते. ओके, त्याच्यामुळे या जर्नीत तुम्ही सामील व्हायला लागतं. कुठल्या तरी ट्रेंडमध्ये बसून उपयोग नाही, चांगल्या ट्रेंडमध्ये बसायला लागतं. ती चांगली ट्रेंड जरी थांबत जाते तरी ती पुढेच तुम्हाला घेऊन जाते, वरतीच घेऊन जाते आणि प्रॉफिटच देऊन जाते. आणि परत ती उलटीसुद्धा येऊ शकते, पण त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करावा लागतो. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळू शकतो किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमुळे मल्टीबॅगर पण होऊ शकतो तो. तर त्याच्यापैकी आता फुटवेअर शेअर्स जे आता खाली आहेत, फॉर इन्स्टन्स मिर्झा इंटरनॅशनल, ह्याचा जो एक्सपोर्ट सुरू झाला बिकॉज ऑफ व्हेरियस FTAs विच वी हॅव साईन्ड, आणि ट्रम्प टॅरिफ जर कमी झाले लेदर एक्सपोर्ट्सवर वगैरे वगैरे, तर प्रचंड वेगाने हे शेअर धावतील सगळे. आणि ऑब्वियसली आय विल बेट ऑन टिपिकली सेम. बाटा इज नॉट इंटरनॅशनल कंपनी, यूज टू बी इंटरनॅशनल कंपनी, नाव इज अन इंडियन कंपनी. आणि MNCचा याच्यामध्ये कुठलाही काय शेअर म्हणजे फायनान्शियल काही स्टेक नाही आहे. रिलॅक्सो फुटवेअर पण चांगली कंपनी आहे, पण शेअर आता थोडासा वरती चाललेला आहे. तर फुटवेअर सेक्टर तसा रिस्की असू शकतो. मी सांगतो म्हणून काहीच घेऊ नका, सोचकर समजकर इन्व्हेस्ट कर. ओके, त्यातल्या तर टॉप ब्रँड म्हणजे ज्यांनी मार्जिन वाढलेले आहे त्यांचा तो मेट्रो ब्रँड्स आहे. आणि तुम्ही सगळे लोक मे बी यंगस्टर्स आर बाईंग ऑल मेट्रो ब्रँड्स स्टफ आणि नॉट बाटा आमच्या मे बी जुन्या लोकांनी अजूनही त्यांचा ब्रँडेड फुटवेअर असू शकतो, पण बाटासुद्धा वरती यायची शक्यता आहे, कारण आता 600वरून मे बी 700 आलाही असेल, आय डोंट नो. तर अशी ही स्टोरी आहे फुटवेअर सेक्टरची. एक्सपोर्टमुळे कोणाला फटका बसला आहे तर फुटवेअर सेक्टरला आणि या सेक्टरला कुठल्या लेदर सेक्टरला प्रचंड मोठा फटका बसलेला आहे एक्सपोर्टमुळे. त्यामुळे एक्सपोर्ट जेव्हा सुरू होतील तर व्हायला लागलेले असं दिसतात की मला माहीत नाही. तुम्ही काय म्हणायचं अभ्यास करा की लेदर सेक्टरला आजच्या पुढे काय. ओके, मे बी सम एक्सपर्ट्स विल टेल यू की यस इट इज गोईंग अप अँड यू हॅव टू वेट मे बी अनदर 1 year or 2 years. त्याच्यामुळे सध्या सगळ्यात खाली असलेला सेक्टर आहे फुटवेअर सेक्टर. अजूनही